पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयर, तर ज्याही विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर डिप्लोमासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांचे कॅपराऊंड 1चे फॉर्म संपलेले आहेत. तर भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांच्या कमेंट्स आलेले आहे की सर जो कॅपराऊंड 1चा रिझल्ट आहे हा केव्हा लागणार आहे आणि रिझल्ट आम्हाला कुठे चेक करता येणार आहे, या संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहे. तर बघू शकता, सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहे आणि फॉर्म आपल्याला 13 तारखेपर्यंत भरण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. आता त्यानंतर आपला जो निकाल आहे तो जर टाईम टेबलनुसार चेक केला तर बघू शकता कॅपराऊंड 1चं जे डिटेल्स होती यानुसार आपला जो कॅपराऊंड 1चा रिझल्ट आहे हा लागणार आहे 15/7ला. बघा, ठीक आहे. तर 15/7ला आपल्याला अलॉटमेंट होणार आहे आणि तुम्हाला माहिती पडणार आहे की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे. परंतु एक लक्षात ठेवा, संपूर्ण विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट 15 तारखेला दिलेला आहे, इथे टाईम दिलेला नाही आहे. क्लिअर? त्यामुळे तुमचे जे अलॉटमेंट आहे हे मॉर्निंगला लागणार नाही आहे आणि तुमचे जे अलॉटमेंट आहे कधी लागेल तर 6 वाजल्यानंतर. ठीक आहे, म्हणजे 6 नंतर तुमचे अलॉटमेंट 6 ते 9 पकडू शकतो आपण. या टाईम पिरियडमध्ये केव्हाही उपलब्ध केले जाऊ शकते. रात्रीला, सकाळी नाही, रात्रीला तुम्हाला उपलब्ध केले जाऊ शकते 6 ते 9च्या मधात. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 15/7ला अलॉटमेंट आहे म्हणून मॉर्निंगला दुपारी वगैरे चेक करण्याची काही गरज नाही आहे. तुमचे अलॉटमेंट हे सायंकाळीच लागणार आहे. त्याबद्दलचा तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये माहिती देण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता तुमचा सेकंड क्वेश्चन होता की जोही तुमचा निकाल आहे हा कुठे चेक करायचा. तर बघा, साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे. आपण जिथून जशी मेरिट लिस्ट चेक केलेली आहे, माहिती आहे तुम्हाला आपण मेरिट लिस्ट कशी चेक केलेली आहे, अशा प्रकारे तुम्हाला मेरिट लिस्ट चेकचं ऑप्शन दिलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅपराऊंड 1 अलॉटमेंट असं एक ऑप्शन देण्यात येणार. त्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड 1 अलॉटमेंटला क्लिक करावं लागेल. मी एक डेमो सांगत आहे तुम्हाला की अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकावा लागेल. इथे तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करावं लागेल. एवढी प्रोसेस केल्यानंतर जशी तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला डिस्प्ले होईल की तुम्हाला कॉलेज मिळालेले आहे. तर तुम्हाला अलॉटेड लिहून येणार आणि कॉलेजचं नाव दिसेल आणि ब्रँचसुद्धा दिसेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार नाही त्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती दिसून पडेल. तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना आता उद्याला सायंकाळी त्यांना त्यांचे कॉलेजेस मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जेही ऑप्शन दिलेले आहे या प्रकारे तुम्हाला संपूर्ण अपडेट उद्याला सायंकाळपर्यंत माहिती होऊन जाणार. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा. संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू राहणार आहे. आणि त्यानंतर 15 तारखेला अलॉटमेंट लागल्यानंतर 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करायचा आहे. ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला. तर निश्चित कसा करायचा, म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तर काय करायचं, प्रवेश घ्यायचा नसेल, पुढील राऊंड ट्राय करायचा असेल तर नेमकं काय करायचं, या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.